श्री स्वामी समर्थ. कुणीही चोरू शकत नाही, कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. शुभ शनिवार. तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा शनिवार. चला तर मग आज म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक देवतेची पूजा तर करतात आणि जास्त म्हणलं तर शिवशंभूची असते. त्याचसोबत नरसिंहाची पण आराधना करतात. नरसिंह म्हणजेच विष्णूचा अवतार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि 4 शनिवार 5 शनिवार येतात. त्या शनिवारी नरसिंहाची फोटो स्थापन करून तिथं पूजा करतात, माळ घालतात प्रत्येक शनिवारी आणि कणकेच्या दिव्यानं ओवाळतात. आम्ही तर कणकेच्या दिव्यानं ओवाळतो. नैवेद्य वगैरे झाल्याच्या नंतर 7, 5, 9 किती दिवे करायचे तेवढे. तर माळीमध्ये काय काय कोणत्या ह्याची माळ घालतात बघा. तर हे झाडपाल्याचीच माळ असते सगळी. आणि हे जे झाडं आहेत ना, यांचं ना खूप महत्त्व आहे. खूप म्हणलं तर खूप. आणि असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे जे झाड घरात असलं ना खूप शुभ असतं. तर हे बघा, हे केना आहे आणि हे दुर्वा आहे. हे पारिजातकाचं झाड म्हणजे विष्णूला आवडतं. तुळशीपत्र विष्णूला आवडतातच. पांढरे फूल आणि आगारडा आहे. आणि परत झाले एवढेच आहे. याच्यामध्ये झेंडूचे पानं सुद्धा घालतात. चला तर मग आपला अध्याय वाचायला सुरुवात करूया. आणि देवपूजा पण तुम्हाला दाखवते आजची. आणि कोणत्या फोटोची पूजा करतात ते सुद्धा दाखवते. नरसिंह आजची पूजा आहे ही पूजा. आणि आपली देवपूजा रोजची. तर हा बघा, हा फोटो असतो आणि ह्या फोटोची पूजा करतात ह्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यात. तर मी वरती सेपरेट एक पाट ठेवून त्यावर आसन वगैरे टाकून फोटो लावलेला आहे आणि दिवा पण लावला आहे. आता ही पोथी आहे, पोथी वाचायला घ्यायची मला. तर आज 5वा अध्याय आहे. त्याला अध्याय वाचायला सुरुवात करूया. कारण 11 वाजले नाहीत, आणखी 5-6 मिनिटं बाकी आहेत. तर आज थोडंसं लवकर केली मी, कारण तरी पण उशीर होतोच. कारण हे नरसिंह आता वेगवेगळ्या पूजा असतात ह्या महिन्यामध्ये, रोज वेगळी पूजा. त्यामुळे थोडासा वेळ लागतोच पूजेला. आणि तसं तर देवपूजेला मी थोडंसं 1-1.5 तास देवपूजेला देत असते. 1 तास तरी किमान देते. आणि हे पोथी वाचायचं असल्यावर मग जास्तच असते. म्हणलं आपण दिवसभर तर स्वतःसाठीच जगतो, दुसऱ्यासाठी जगतो, मग आपल्यासाठी काय करतो. आणि देवाला आपण खूप काही मागत राहतो की देवा मला दे, देवा मला दे. आणि आपण देवासाठीच टाइम देत नाहीत. त्यामुळं मग थोडासा आपण टाइम देवाला दिला पाहिजे, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? त्यामुळं मी देवासाठी थोडासा टाइम काढत असते. सकाळी 1 तास का होईना देवासाठी असतोय माझा टाइम. पूजा करताना गाणे लावते स्वामी महाराजांचे. आणि त्यानंतर मग पोथी वगैरे पूजा अशी असते. खरं तर आपल्या आयुष्यातला थोडा तरी टाइम आपण देवाला दिला पाहिजे. आपल्याला खूप अपेक्षा असते देवाकडून, खूप की देवानं मला हे द्यावं, ते द्यावं, पैसा द्यावा, घर द्यावं, श्रीमंत करावं, फलानं विस्तानं कायनू बायनू असते. पण आपण स्वतः देवाला काय देतो हे कधीच आपण विचार करीत नाही. फक्त आपण देवाकडून मागणी करतो. देव सुद्धा तसंच म्हणतो, कधीतरी अपेक्षा न ठेवता येणं माझ्या मंदिरात, माझ्या स्वतःसाठी काहीतरी मागणं म्हणतो देव सुद्धा. आपण देवासाठी काय करीत नाहीत आणि स्वतःसाठीच मागतो. कधी मंदिरात गेलं ना काहीतरी अपेक्षा असतातच आपल्या, आहे का नाही? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभेव नमः. पिठापूर नावाच्या गावात अप्पलराज नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदांताचे अध्ययन केलेल्या या सुशील ब्राह्मणाला सुमती नावाची पत्नी होती. या दाम्पत्याचे संतान जगत नव्हते. काही वर्षांनी त्याच्या पोटी 2 मुले जन्माला आली. त्यातील एक आंधळा तर दुसरा पांगळा होता. एके दिवशी एक गोसावी माध्यान्ह समय वाड्यात भिक्षा मागण्यासाठी आला. सुमतीने गोसाव्या श्राद्धाचे गरम पदार्थ आणून दिले. सुमतीचा भक्तिभाव पाहून गोसाव्यांनी रूप बदलून दत्तात्रयाच्या रूपात दर्शन दिले व प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. सुमतीने सद्गुणी विश्व उद्धारक दत्तपुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली. पतीला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. पुढे दत्तात्रयाच्या आशीर्वादाप्रमाणे त्याच्या पोटी एक तेजस्वी मुलगा जन्माला आला. त्याचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले. बालपणीच त्याच्या मुखातून वेदांतवाणी प्रकट होऊ लागली. तसेच बालरूपात त्यांनी अनेक लीला केल्या व आई वडिलांनी मांडलेल्या लग्नाच्या प्रस्तावास श्रीपादाने नकार देऊन यात्रेत जाणार असल्याचे सांगितले. तत्वपूर्वी त्यांनी आपल्या दोन्ही बंधूस आशीर्वाद दिला आणि आश्चर्य म्हणजे आंधळ्याला स्पष्ट दिसू लागले तर पांगळा मुलगा चालू लागला. हा छोटासा श्रीपाद म्हणजे दत्ताचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय, हे त्यांच्या आई वडिलांना कळाले. श्रीपादांनी आपल्या 2 भावांना आशीर्वाद दिले व त्यांनी
श्रीपादांचे चरण धरले तेव्हाही माझी दोन्ही भावंडे शतायुषी होतील व आई वडिलांची सेवा करतील असा मंगल आशीर्वाद दिला. नंतर ते घरातून तीर्थाटनासाठी बाहेर पडले. प्रथम उत्तरेला काशी बद्रीनाथ पाहून गोकर्ण क्षेत्री गेले व तेथे गुप्तपणे राहिले. अशी गुरुचरित्रातल्या 5व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. रेणुका माता की जय. नरसिंह महाराज विष्णू भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला, झालेला आहे आपला 5वा अध्याय. आज 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि अध्याय ग्रहण करत जा. जरी वाचणं झालं नाही, ग्रहण केलं तरी याचं फळ मिळतंच. मी प्रत्येक अध्यायात हे सांगत आहे. मनाभावातून ऐका आणि स्वामी महाराजांना काय इच्छा आहे मागा. मागितलं नाही तरी तुमच्या मनात जरी इच्छा असेल तरी ती पूर्ण करतात स्वामी महाराज. मला इतकी गॅरंटी आहे. चला तर मग पूजा तर दाखवली आणि आज मी तुम्हाला नरसिंहाची आरती कशी करते ते पण दाखवते. थोडंसं दाखवते कारण खूप मोठे व्हिडिओ झाले ना, तुम्हाला पण आवडणार नाहीत पाहायला. त्यामुळे छोटे छोटेच व्हिडिओ 5 ते 7 मिनिटाचे. आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा आणि फॉलो पण करा आपल्या फेसबुक पेजला. तर बघा, गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो त्यावेळेस थोडेसे नियम पाळावे लागतात आणि तसे तर पाळले नाही तरी चालतील. पण ज्यांना कोणाला पाळायची इच्छा आहे त्यांनी पाळू पण शकतात. पण बरेच कठीण नियम असतात त्याचे. म्हणजे गादीवर झोपायचं नाही, पलंगावर बसायचं नाही, अंथरुणावर गोधड्यावर झोपायचं आणि परत नख काढायचे नाही, कटिंग करायचे नाही पारायण दरम्यान. हे तर नियम पाळायला पाहिजे. नख काढू नये, कटिंग करू नये, बाहेरचं अन्न खायचं नाही, दुहेरी अन्न खायचं नाही. सकाळी जे अन्न खाल्लं ते रात्रीच खायचं आहे किंवा एक टाइम उपवास करून सुद्धा करू शकता. जर जेवणाचं तुम्ही नाही पाळलं तरी चालतंय. पण पारायण दरम्यान जर कोणी आलं भिक्षुक आपल्या घरी तर त्याला भिक्षा द्यायची. कुत्रे गायी आले तर त्यांना खायला द्यायचं. हे मात्र पाळायला पाहिजे कारण ह्या रूपामध्ये देव कधी आपल्या घरात येतो आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे नियम पाळलेच पाहिजे. आणखीन जर नियम दुसरे कोणते पाळणं होत नसेल तर नाही पाळले तरी चालते. पण जर आपण गुरुचरित्र पारायण केलो, सारामृत म्हणा, पारायण कोणतंही केलो तर विष्णू सहस्त्रनाम हे वाचायलाच पाहिजे. कारण जे काही पारायणात चुका झालेल्या आहेत ना त्या सगळ्या माफ होतात. त्यामुळं विष्णू सहस्त्रनाम हे वाचायला पाहिजे. वाचणं जर शक्य नसेल तर मोठ्या आवाजामध्ये मोबाईलमध्ये लावलं तरी चालतं. कारण संस्कृतमध्ये असतो विष्णू सहस्त्रनाम वाचायला फार कठीण जातं आणि मोठं आहे. त्यामुळं मोबाईलमध्ये लावलं तरी चालतं. पण हे नियम मात्र नक्की पाळायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, स्वयंपाक झालेला आहे आणि नरसिंह महाराजांची आरती तयार करून ठेवलेली आहे. कणकेचे दिवे केलेले आहेत. वेगळ्या पद्धतीनं केलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करीन मी कसे केलेले आहेत. ते डिझाईनचे आहेत. असे दिवे तुम्ही महालक्ष्मीला सुद्धा करू शकता. दिव्याची पूजा केलेली आहे. नरसिंह देवतांना नैवेद्य दाखवलेला आहे. आरती केलेली आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. फेसबुक आयडीला फॉलो करा. बाय.